मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्याय मिळावा, आरोपींना अटक व्हावी यासाठी मोठे सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचे मोर्चे निघाले. मात्र परभणीच्या मोर्चातील मनोज जरांगे पाटील यांचं भाषण सगळीकडे चर्चेला गेलं. या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भाषा वापरली त्याबद्दल टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे. त्या प्रकरणी परळीमध्ये गुन्हा दाखल झाला. आता त्याच प्रकरणावरून पुण्यात सुद्धा आंदोलन सुरू आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. एकंदरीतच हे भाषण काय होतं, मनोज जरांगे पाटलांनी ही भाषा का वापरली आणि त्यांना त्या भाषेवर किंवा त्या शब्दावर आजही ते कायम आहेत का, हे बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत. दादा, तुमचं परभणीतलं भाषण बऱ्याच लोकांना ते खटकलेलं आहे. तुमची भाषा असेल किंवा तुम्ही समाजाला केलेलं आवाहन, यावरून तुमच्यावर आता टीका सुरू झाली. कोणाला काय खटकलं यापेक्षा आम्हाला आमचा भावाचा झालेला खून पण खटकलाय. संतोष भैयाला इतक्या क्रूरपणानं मारणं ही यांचे कोणते संस्कार, ही यांची कोणची संघटित गुन्हेगारी आहे. आरोपीच्या पाठीशी उभा राहणं ही कोणचा पायंडा आहे नवीन या राज्यात. यांनी वडवणीला सुद्धा मोर्चा काढला, यांनी मला वाटतं शिरूरला सुद्धा काढला. यांच्या सोशल मीडियावर पोस्ट चालू होत्या आरोपीच्या बाजूनं साथ देणाऱ्या. ही यांची कोणची पद्धत आहे. एका आईनं बापानं मुलगा गमावलाय करता करविता घरातला, एका भावाचा भाऊ नाही राहिला. त्या संतोष भैयाच्या बायकोनं जगायचं कसं. त्याला 2 लेकरं आहेत लहान लहान. आज ते उन्हात घर बांधल्यासारखा त्यांचा खेळ झालाय. खूप संकटातून ते घर चाललंय. तुम्ही त्याच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी तुम्ही आरोपीला सांभाळायला लागलात आणि साथ द्यायला लागलात. ही राज्यातली नवीन पद्धत धनंजय मुंडेच्या संघटित गुन्हेगारीतून लक्षात यायला लागलं. त्यांनी ही टोळी तयार केली गुंडाची आणि त्याची अख्खी जातच पणाला लावली. त्यानं धनंजय मुंडे याला जबाबदार आहे की यांनी सगळे जात पणाला लावली. त्या जातीला एक प्रतिष्ठा होती, एक वलय होतं जिल्ह्यात. त्याच्या धनंजय मुंड्याच्या काही लोकांमुळं एवढा चुथडा झाला त्या जातीचा प्रतिष्ठेचा की प्रचंड तुम्ही लोकांचे मुर्दे पाडायला लागला. एवढं मोठं संकटातून देशमुखांचं घर चाललंय. त्याचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरतोय बाबा न्यायासाठी. त्याला पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंड्याचे पोरं अरे रवी करते, धमक्या देतात. बोलायचं नाही गुंडाच्या बाबतीत आम्ही. म्हणजे सरकारने धनंजय मुंडेने असं ठरविलं का आमच्या गुंडाला बोलायचं नाही काहीच, त्यांना कापीत हिंडू द्या लोक. जातीला बोललो, माझ्या आयुष्यात मी जातीला बोललो नाही. ना वंजाऱ्याच्या नाही, ना धनगराच्या नाही, ना दलिताच्या नाही, ना मुस्लिमाच्या नाही, ना मायक्रो ओबीसीच्या नाही. नेत्याला सोडित नाही ना. तुम्ही नेते का सांभाळता. आम्ही नाही सांभाळत आमचे नेते. हे जर खुनं करायच्या टोळ्या तयार करायला लागले, खंडाण्या, परत यांचे जागा हडपिणे. आता तर नवीनच विम्याचं आलंय, वावर दुसऱ्याचे विमे भरतेत ही पैसे खातेत ही. म्हणजे काही लोक यांनी ह्या धनंजय मुंडे यांनी मोठे केले. हे असे चट्टे चाट्टे गोरगरिबांचे जनतेचे सरकारचे पैसे लुटून मोठे केले. मग त्यांना माज आला. ते धनंजय मुंड्याला संपायला लागले आणि जातीचं पुरी पण घातलं यांनी. जातीचं एवढं वलय होतं, खलास करून टाकलं. पैशाच्या नादात, राजकारणाच्या नादात, गुंडगिरीच्या नादात, खंडणीच्या नादात यांनी समूळ नायनाट करायचं ठरवलं. पण तुम्ही परभणीच्या भाषणात हे म्हटलात की आता जर काय झालं तर यांना घरात घुसून मारा. ही भडकवण्याचीच भाषा आहे. सर्वसामान्य लोकांना सुद्धा असंच वाटतं. अरे बाबा, इतकी वाईट संकटातून देशमुखांचं घर चाललंय. धनंजय देशमुख हे रस्त्यानं फिरायचं सुद्धा त्यांना अवघड आहे. इतके गरीब आहेत ते. तो न्यायासाठी वन भटकतोय आणि धनंजय मुंड्याचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देतात. मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा त्याच्या गुंडाला. बोलवायचंच नाही आम्ही काही, गुंडाला बोलायचंच नाही काही. हे कायद्याचं म्हणणं आहे का असं गुंडाला हिंडून द्यायचा रस्त्यानी. कायद्यावरच्या आधार घेऊन सरकार चालतं. मग सरकारचं म्हणणं आहे का आम्ही मंत्री केलं याला धनंजय मुंड्याला आणि सरकार आम्ही 2 जण मिळून
त्याच्या गुंडाला काहीच बोलायचं नाही, तुम्ही भाषणात नाही कशात नाही, त्यांना कापीत हिंडू द्या मराठीचे लोक. तुमच्या वक्तव्यामुळे वातावरण भडकू शकतं, तुमचं ऐकणारे लोक भरपूर आहेत. अरे मी काय सांगतोय की बाबा तुम्ही आमचे माणूस कापला मारला, गप्प बसायचं का? कापून द्यायचं का? तुम्ही पत्रकार आहेत, तुमच्या समोर जर तुमच्या कॅमेऱ्याला मारून टाकायला लागले, मदतीला नाही जायचं काय तुम्हाला? जायचं नाही का मदतीला? तो पोलीस आहे, कायदा आहे, ते बघून घेत. अरे पोलीस येते का वा? 25 दिवसांनी आले पोलीस संतोष भाईचे आरोपी धरायला. 2 दिवस लागले गुन्हा दाखल व्हायला, 2 दिवस. आणि आम्ही कुठं काय गेलो का लगी? गुंडाबद्दल बोलायचं नाही का? आम्ही गुंडाबद्दल बोललो, कोणत्या जातीबद्दल नाही. यांना ह्या धनंजय मुंड्याला वाटतंय मी बी त्याच्यात येतोय काय, म्हणून हे नवीन त्याच्या लाभार्थी टोळी उठवायला. ओबीसीच्या नावाखाली. ओबीसीच काय संबंध याच्यात? आणि कोणत्या ओबीसी नीट खाऊन दिलं तुम्ही? सगळ्या जागेवर तुम्हीच, मायक्रो ओबीसीच्या जागेवर तुम्हीच, ओबीसीच्या तुम्हीच खाता. सगळं तुमच्यावर काही आलं लगेच ओबीसी, आणि तुमच्यावरचं संकट गेलं की लगेच जात. काय वाग आता टोळीवर बोलायचं नाही. संतोष देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली, त्यांच्यावर बोलायचं नाही. आम्ही त्यांना बोललो, तुम्हाला बोलायचं नाही. पण त्याच्यानं आंदोलन सुरू झालेत. आता परळीमध्ये अदखलपात्र गुन्हा झाला, आता पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, तुमच्यावर गुन्हे दाखल होते. अरे त्यांची पोटदुखी आहे, ही तत्परता ह्या धनंजय मुंड्यांनी. संतोष भाया देशमुखांची हत्या झाली क्रूर, त्या दिवशी कम नाही दाखवली रे? चष्मे घालून निंडतो, टेकडात बोलतो. सरकारमधला होता ना तू, संविधानाच्या पदावर बसलेला. 2 दिवस कम लागले. धनंजय मुंड्याच्या संघटित गुन्हेगारी, कुख्यात गुंडगिरी करणारी जी टोळी, त्याने जे स्ट्रॉंग नेटवर्क केलंय गुंडगिरीचं, पण त्याला आता कळायला लागलं, पणाला लागलो आपणच, खोलात पाय गेला आपला आता ह्या गुंडगिरीमुळं. त्याला आता कळाले. पण यांना बहुतेक वेगळंच नाराजी आहे माझ्यावर यांची, किंवा यांचं वेगळंच प्लॅन आहे. 2 दिवस झाले यांना एक खून पाचवायचा होता, झाला त्या दिवशी. पूर्ण गाव मस्ता जुगला बसून होतं. आणि संतोष भायाची बॉडी केजला दवाखान्यात होती. त्यांना तो खून पाचवायचा होता, सरळ सरळ गुन्हाच दाखल होऊ द्यायचा नव्हता, छुटूर मिटूर करायचा आणि हे करायचं. कारण आत्तापर्यंत अशी हिस्ट्री आहे, लोक सांगतात 25 ते 30 वर्षाच्या काळात, 20 ते 30 वर्षाच्या कालखंडात यांच्या मनाविरुद्ध बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेलाच नाही. हे सांगतील तोच गुन्हा, घरूनच फोन करायचा की झाला गुन्हा. हे म्हणतील ते, मग माणूस मेलेला असू, मारून टाकलेला असू, नाही तर यांनी कापलेला असो, नाही तर यांनी कोणाचे घरबळ केलेले असो, हे म्हणतील तसंच. तिथं आम्ही बसल्यामुळं 2 घंटे खुर्ची टाकून बसलो होतो आम्ही तिथं. सांगितलं इथं खुनाचाच गुन्हा व्हायला पाहिजे दाखल आत्ता, आरोपी सहित. याची अशी जळजळ असावं त्याच्या टोळक्याच्या माध्यमातून, हे तिथं आला आणि गुन्हा दाखल झाला. पण इतर ठिकाणांना असंही म्हणत आहे की परळीला 2 मंत्रिपदं भेटले, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, यामुळे काही लोक नाराज झाले. त्या विषयात मी बोललो का 25 दिवसात? मला दाखवून द्या. कारण ते क्षेत्र आमचं नाहीच, ते राजकारणाचा विषय. आम्हाला पाहिजे संतोष भायाला न्याय, आणि तो मिळणार आहे ना आम्ही घेणार आहे. यांचा गुन्हा यांच्या मनाविरुद्ध कधी दाखल झालेला नाहीये. कारण हे आता जी तत्परता दाखवतात ना गुन्हे दाखल करायची पटापट, हे त्यावेळेस का नाही झाली? संतोष भायाचा खून झाला त्या दिवशी 2 दिवस कसं का लागले खुनाला? खुनाच्या याला, खंडणीच्या याला, पण ॲट्रॉसिटीला सुद्धा, या तिन्ही विषयाला आम्ही तिथं बसलो. त्यांच्यावर यांच्या मनाविरुद्ध हे पाहायला गुन्हा हे सांगते तसाच खून झाला तरी दे आरोपी सोडून, यांच्या ट्रका धरल्या तर दे सोडून, कोणाच्या याच्यावर गेले एखाद्याचं बळकायला दे सोडून, जागा बळी केली. यांच्या मनाविरुद्ध हे गुन्हा आहे. त्याच्यामुळे यांची जळजळ असायला पाहिजे की आपल्यावर गुन्हा दाखल झाला. अरे तुम्ही गुंडगिऱ्यात तितका करता. आणि मी बोललोय ते धनंजय देशमुखांसाठी, त्यांना अरेरावी केली, धमकी दिली. हा, गुंड जर धमकी देणार असले तर त्यांना आम्ही बोलणार आहे. निश्चितपणे पाटील साहेब, असा सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर याआधी सुद्धा अनेक आंदोलनं झाले, लोक चळवळी झाल्या, परंतु ह्यावेळेस ज्या पद्धतीनं भाषा वापरली गेली त्याचा सगळेच निषेध करतात. तुमचंच म्हणून नाही, सगळ्यात या ह्याच्यामध्ये अरे काय वापरले? गुंडाला बोलायचं नाही का? कापून द्यायचे का लोक? कुणा सोडते ती?
त्या पिठी नायगावला धनगराचं पोरगं मारून टाकलं यांनी, एकुलतं एक. 2-3 वेळेस एसपींना फोन केलेत, कसं काय आरोपी अटक होत नाहीत म्हणून. यात काय जाते संबंध आहे? याचा संबंध काय? हे धनंजय मुंड्याला काय वाटायलंय, आपण गेलो त्याच्यात आता ह्यो शाळा करायला त्याची काही टोळी घेऊन. ती सगळीच जात तशी नाहीये. तर त्यांचा एक अधिकारी आला होता माझ्याकडे, त्यांचा एक मोठा माणूस पण आला होता. त्यांचं म्हणणं आहे की हे आम्हाला पटतच नाहीये संस्कार, यांच्या सगळेच असे आहेत असं नाही. यांनी काही लाभार्थी आहेत ना, त्यांना आता वाटतं आपण जातो काय मग बॉम्बला काहीतरी. ही यांची प्लॅनिंग आहे. कारण यांनी प्रत्येकाच्या जागेवर बसलेले आहेत. एका दिवशी यांच्या बदल्या होऊ शकतात आता. कारण कोणाच्या जागेवर कुणी येऊन बसले, जागा तिसऱ्याची त्यांचाच येऊन बसलाय. मग मास्तर असला तरी तेच, पोलीस असला तरी तेच, महसूलमध्ये असले तरी तेच, काय येतं तेच, जिल्हा परिषद असली तरी तेच, कलेक्टर ऑफिसला तेच. पण त्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण आता दुर्दैवाने झालंय. याच्यामध्ये दुर्दैवाने मरणारा मराठा आहे आणि मारणारे जे आहेत वंजारी निघालेले आहेत. या सगळ्या गोष्टीला आता वेगळ्या ठिकाणी घेऊन चालले जात नाही. दोन समाजामध्ये वातावरण आता सध्या टाईट झालेलं आहे. दोन्ही समाजामध्ये वातावरण रागाचं आहे. यामुळे बीड जिल्ह्यामध्ये 2 उभी फूट पडेल ही भीती नाही वाटत? अहो, तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलताच कशाला? रूढ तुम्ही पाडायले. संतोष भैयाच्या देशमुखांच्या कुटुंबात का नाही सहभागी तुम्ही दुःखात? तुम्ही का रस्त्यावर नाही आले, असे कम नाही आंदोलन केले? अटक करा आरोपीला म्हणून. आरोपी घेऊन पळा आता. आरोपीला पैसे पुरीता. अरे एक डॉक्टर का कोण आहे ते? डॉक्टर आहे राव, सुशिक्षित आहे. खून झालेल्या लोकांना पैसे पुरले घेऊन बी पळवलं तुम्ही. आणि मी पहिल्यांदाच ऐकले जीवनात माया ते डॉक्टर झाल्याला ऊस तोडायचा मुकादम होतोय म्हणून. लोक खालून वर जाते व वरून खाली. एवढा गुंडगिरीचा नाद. गुंडाविरुद्ध बोलायचं नाही. तुम्ही त्या जातीकडे नेतात कशाला? तुम्ही सगळ्यांनी आंदोलन का नाही केले? पण विषय तसाच चाललेला आहे. मराठा विरुद्ध वंजारी हाच वाद सुरू झालेला आहे. मुळात जी हत्या झाली, जे झालं ते सगळ्यांनी त्याचा निषेध केला. त्याच्या न्यायासाठी कुठं केला? यांच्या पोस्ट बघा सगळ्याच्या. आरोपीला वाचायच्याच बाजूने आहेत. पण दोघे धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी सुद्धा स्टेटमेंट केलेले आहेत की जे कोणी आरोपी असतील त्यांना सोडायचं नाही आणि फासापर्यंत सोडवा किंवा कडक शिक्षा मिळेल. हे दोघांचे स्टेटमेंट आहे. अरे आम्ही पण त्यांना काही 25-30 दिवसात बोललो का? दाखवावर बोललेलो. तुम्ही धनंजय देशमुखला धमकी देते तो हे कार्यकर्ते, ते गुंड पाळलेत तू, आणि ते धमकी देणार. गुंडाला बोलायचं नाही काय? मी सरकार सांगतं का गुंडाला हिंडून द्या रे, कापून द्या यांना मराठ्याच्या लोकायला? अरे बाबा, आम्हाला काही भावना असते का सगळे टाकता मारून? मग आम्ही काही बोलायचंच नाही. तुम्ही लोक मारित राहणार, आम्ही काही बोलायचंच नाही. ही कोणती पद्धत आहे तुमची? धनंजय मुंडेला आता टार्गेट केलं जातं. धस अण्णा आहे किंवा तुम्ही सुद्धा आता भाषणामध्ये धनंजय मुंडेचं नाव घेऊ लागलेलं, आधी घेत नव्हते. असा आरोप होता की धनंजय मुंडेला चारी बाजूने अडचणीत आणून त्यांचं राजकीय कारकीर्द संपवायची. अरे बाबा, आम्ही बोललोत का 25-30 दिवस त्याला काही? तो एक 5-7 दिवसापूर्वी ओबीसीचे काही नेते बोलायला लागले. ओबीसीचा मंत्री आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले. ओबीसीच्या मंत्र्याचा काय संबंध आहे? बाकीचे नाहीत का ओबीसीचे मंत्री? आणि सामाजिक काम करणारे मोठाले ओबीसीचे नेते बोलायलाच कसं काय लागले? संतोष भाया देशमुखाच्या कुटुंबात त्या दुःखात सहभागी व्हायचं सोडून धनंजय मुंडेच्या बाजून कसं काय बोलायला लागले? या काहीकीच अगोदर सहभागी होते. अहो, त्यांचे काही काही मोठमोठाले ओबीसीचे सामाजिक काम करणारे नेते संतोष भायाच्या दुःखात सहभागी आहेत. ते बोलत नाहीत. आणि काही सामाजिक ओबीसीचे नेते, राजकीय ठीक आहे, सामाजिक बोलायला लागले. म्हणजे हे वळण पाडायचं तुम्हाला आता? मग हे धनंजय मुंड्याच फोन करतो आणि त्यांना सांगतो बोला माया बाजून, मी अडचणीत आलोय. हे गुंड उठितो. पण धनंजय मुंडे तुम्हाला रात्री 2 वाजता येऊन भेटून गेले. मी होतो त्यावेळेस निवडणुकीच्या काळात. अरे बाबा, आम्ही त्याला मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलंय, तो पाय खोलात घालायला लागला तो गुंड वापरून. तू चुकीचं काम करायला. तुमचं एक त्या जिल्ह्यावर चांगलं वजन आहे, त्याचा पाणीपत नका करू ह्या टोळ्या जमून गुन्हेगाराच्या. तू समजून सांगतोय लोकाला. नीट सांगितलं होतं मस्साजोग मधूनच. आपले सगळे चॅनल तिथं होते. हे आंदोलन करायला तू ओबीसी नेत्याला फोन करतो, बोला माया बाजूनं. तू खोलात चालला. मी आता 25 तारखेला माझं उपोषण आहे.
पण तुमची भाषा घोडे लावायची भाषा ही नेहमी सर्रास वापरली जाते. इथं सुद्धा तुम्ही म्हटलेलं की यांच्या आईला वगैरे असं पुढं ही भाषा काही योग्य वाटते का असे प्रश्न आता लोक विचारू लागले. सोशल मीडिया असेल किंवा आहे सदानंद मोरे जे संत जे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ते सुद्धा म्हणतात तुमचं काही नाव नाही घेतलेलं त्यांनी, पण या प्रकरणात सगळी जी भाषा वापरते ती महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुम्ही त्यांच्या भाषाच बघितल्या नाहीत वाटतं. आणखी तुम्ही त्यांच्या आणखीन भाषाच बघितल्या नाही वाटतं. त्यांच्या सोशल मीडियावर काय भाषा आहेत, कशावर काय भाषा आहेत. धनंजय मुंड्याला कळत नाही त्या टायमाला आवर घालायचा. त्याला किती बाऱ्या सांगितलं आवर घाल म्हणून. तो खोलात पाय जाऊन देऊ नको. त्याला कळत नाही का? त्याला कळत नाही. आणि तुम्ही आता त्या पोराला ते जीवमुठीत धरून जगतंय धनंजय देशमुख, त्याला धमकी देणार तो हे लोक आणि मार खायचा. ती बी मर्डर बघायचा काय मी आता. धनंजय मुंड्याच्या ते गुंड गोळा केलेत त्यांनी, आता त्याचा खून बघायचा काय मराठी नाही. आणि मी काय वाईट बोललो? धनंजय देशमुखांना धमकी दिली त्याच्यासाठी बोललो मी. बोलायचं नाही त्याच्यासाठी मी. धनंजय देशमुख संतोष देशमुखांना न्याय द्या म्हणायचं नाही मी. म्हणजे मी संतोष देशमुखांना न्याय द्या म्हणतो म्हणजे मी जातीवादी न्याय मागतो म्हणून. आणि तुम्ही टाका मारून लोक म्हणायचं नाही. माझ्या जर त्या बोलण्यानी मी बोललोय न्यायासाठी, तुम्हाला तो जर जातीवाद वाटत असेल तर मी जातीवादी. हो, मी माझ्या गरीब मराठ्याला न्याय मिळावा म्हणून आरक्षण मागतोय. तुम्हाला जर गरीब लेकरांना न्याय मागताना मी जर जातीवाद करतो असं वाटत असेल तर मी जातीवादी आहे. मला मान्य आहे. मला गरिबासाठी लढावं लागणार आहे आणि मी लढणार आहे. पाटील साहेब, तुम्हाला संतोष देशमुखच्या प्रकरणी न्याय हवा आहे, बऱ्याच जनतेला न्याय हवा आहे, पण हे प्रकरण जर असंच वंजारी मराठा मराठा वंजारी याच्यात जर गुरफटत गेलं, मूळ विषय बाजूला राहिला अशी भीती नाही वाटत तुम्हाला? आणि वातावरण खराब होईल. त्यांनी करू नये ना. ते निवंजरा मराठा करूच नाही ना. काय गरज पडली का त्यांना? आरोपी वाचतात काय? तर तुम्ही सुद्धा भाषा थोडीशी मवाळ वापरा. अरे मी बोललोच कुणाला? तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देणार म्हणजे त्याचा भाऊ मेलाय. आजही त्या धक्क्यातून सावरत नाहीत ते लोक. तुम्ही त्याला धमक्या देणार? अरे रवी करणार. त्या लेकराला आधार कोण द्यायचा मग? चला सांगा, त्यांनी का जगायचं? फाशी घ्यायची काय घरातल्या सगळ्या लोकांनी? त्यांना जर बोलून आधार नाही दिला त्यांनी फाशी घ्यायचं सगळ्या. हे बघायचं की दिवस आता आधार तर हवा, पण तुमच्या बोलण्याने समाज उचकटू शकतो, प्रक्षोभक होऊ अरे मग शकतो. बोलू नका ना तुम्ही. तुम्ही बोलू नका ना. कशाला बोलले त्याला? कशाला धमकी दिली? ते दिली नसते आम्ही बोललो असतो का? त्या धनंजय मुंड्याचं नाव घेतलं की मी तोंडावर आत्ता बोत. तो हे लोक दापे म्हणून किती बारे सांगितलं त्याला? तुम्ही बोलू नका ना त्या कुटुंबाला. चूक तुम्ही करता. आम्ही अगोदर एकही चूक केलेली नाही, कधी करणार सुद्धा नाहीत. अगोदर चूक केल्यावर कसं काय सोडणार? मग लोक मारायचे का तुम्हाला मराठीची? पण आता बीडचं वातावरण हे जे तापलेलं आहे, थोडंसं तणाव सुद्धा दिसतोय. कदाचित आपल्याला रस्त्यावर दिसत नाही नाही, नसेल. त्याला होऊन द्यायचं नाही. तुम्ही त्याची जबाबदारी घेणार? त्याला तणावच करायचा मराठा आहे. वंजारी तुम्हाला त्याला महागाय संबंध आहे. दोघांचे बिन शांतते. महागाय संबंध आहे. मी कोणत्या वंजाऱ्याला बोललो? कोणत्या धनगराला बोललो? कुठल्या दलित मुस्लिमाला बोललो? मायक्रो ओबीसीला बोललो? कुणाला बोललो? महागाय संबंध आहे. माझे लोक मारून टाकता तुम्ही आणि आम्ही शेपूट घालून बसतो. मी बघतो नुसते मुडदे मराठ्याचे आणि मग जगून काय करतोय? भाकरे खायचे काय जगून नुसते आम्ही? तुम्ही लोकच मारून टाकायला लागल्यावर आमचे बोलायचं नाही. आम्ही तोंडाने नुसतं तुम्ही मारून टाकताय, आम्ही नुसतं बोलतोय. बोलायचं नाही. सरकारने सांगितलं का या गुंडाला फिरून द्या, धनंजय मुंड्याचे ते सगळे कापून द्या, लोक कचाकच हाणून द्या. दलिताला हाणलंय तिथं. दलिताला हाणलंय. वॉचमॅन हा, कुठे त्याला तिथं? कुठा आम्ही खातोच मार. कोणाला वाटतं ना भाषा नाही चांगली, कुठून द्या. पाटील, मला एक सांगा, ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पष्टीकरण दिलं, परंतु कायदा नावाची गोष्ट आहे ना राज्यात. कायदा आहे, पोलीस आहे, यंत्रणा आहे, हे आपापलं काम करतील का? तुम्हाला यांच्यावर विश्वास वाटत नाही म्हणून तुम्ही स्वतःच भाषण करताय? धनंजय देशमुखांची तक्रार दिलेल्याचा या फार झाला का? घेतली नाही तक्रार? विचारान जाऊन आता तुम्हीच. धनंजय देशमुखांनी तक्रार दिली ती एफ आय आर झाला का? अटक केलं का त्याला? अरे रवी करणाराला, धमकी देणाराला केलं का? पोलीस महोदय सांगा. राव द्या आम्हाला नाही तर जा म्हणा. गबाळ उचलून जातोच. मग काय करता आता? कुठंतरी बघतो समुद्राच्या कडे लिहि कांदा तिकडं कुठं काय टपरी टुपरी टाकून जगवतो मराठी. आम्ही सगळे जातो तिकडं इथून.
द्या एखादा डोंगर डांगर गाठून आम्हाला जातो सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्या तिकडं. कायदा ऐकत नाही तुमचा. आता दुसरा काय पर्याय आम्हाला? कायदा ऐकतो पण कायदा चालवणारे ऐकून देण्यात ना कायद्याला. कायदा ऐकतो सगळं होतंय, पोलिसाला काम तर करून दिलं पाहिजे ना. आता 7 आरोपी मंत्र्यांनी- पकडले, उशीर का होईना, पण सगळेचे सगळे आरोपी आहेत, फक्त एक बाहेर आहे. आम्ही कुठे पोलिसाला काय म्हणलो? कायदा काम करतोय ना, पण कायद्याला काम तर करून दिलं पाहिजे ना करणाऱ्यांनी. पुन्हा तिथंच येतो विषय. मग कुठं जाईल? अरे एवढी मोठं खून होऊन या धनंजय मुंड्याचं पोट भरा ना, परत त्याचे लोक धमके देते धनंजय देशमुखला आणि दोषी आम्हाला धरता. वा, दोषी आम्हाला धरता. तुम्ही बोलूच नका ना, जातीवाद व्हायचा काय संबंध आहे? तुम्ही तुमच्या जातीच्या आरोपीला पाठीशी घालू नका, गुंड संभळू नका. हा, तुमच्या जातीचे लोक सरळ सांगा ना, ते गुंडगिरी करणारा नीट राहा म्हणून. तुम्ही पोस्ट टाकीता, मजा लागत तुम्हाला. तुमच्या त्या पोस्टमुळं, तुमच्या सोशल मीडियामुळं आणि तुमच्या वागणुकीमुळं हे धनंजय मुंडे आणि ते सगळे अडचणीत आलेले. तुमचं ते वलय संपून बसलात तुम्ही जिल्ह्यावरच. तुम्ही जे दोषी आहेत किंवा जे या प्रकरणात आहेत त्यांच्याबद्दल भाषा वापरलेली आहे. एकंदरीतच तुम्हाला आता मी थेटच प्रश्न विचारतो की मराठा वंजारी वाद होऊ नये यासाठी दोघांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रकरणाचा तपास होत राहील, तुमचा दबाव निर्माण झालेला आहे, मोर्चे आंदोलन सगळे सुरू आहे. अरे दादा, येतं वंजाऱ्याचा आणि मराठ्याचा संबंधच काय? तर हे लोक जोडीत येत वंजाऱ्याचं. तुम्ही आरोपीला कसं काय पाठीशी घालता बरं? तुम्ही धमक्या कसं काय देता? तुम्ही संभ्रता कसं काय आरोपीला? याच्यात मराठ्याचा आणि वंजाऱ्याचा संबंध काय? हा वाद नाहीच आहे मुळात. अरे उलट ते ओबीसी म्हणाले जाता. आता यांची वेळ आली की ओबीसी म्हणते आणि वेळ निघून गेली की फक्त जात घेऊन पळत येत. मग इमा खाय, हे खाय, ते खाय, रेंदा खाय, हे कर ते कर, त्याची जात मोठे करून टाकतात ते काही लोक त्याच्या जातीतले. सगळे ओबीसीच तेच वर पडतात मग. आणि मधल्या काळात संकट आलं की ओबीसी, संकट गेलं झाला त्यांचं सुरू. त्यामुळे ओबीसी कोण नाही. अरे लय लोक चतुर आहेत, तुम्हाला काय सांगा. मी खोटं बोलत नाही, लय ओबीसी बी चतुर आहेत. कुणी बोलतं का ओबीसीचा नेता? नाही बोलत. त्यांना माहिती आहे ते दुःखात सहभागी आहेत. त्यांचे तर मोठा नेते आहेत ना ओबीसी. ते रामजी शिंदे येतं, ते पडळकर येतं, बरेच आहेत ना त्यांच्यात बी. ते भरणे आहेत, बरेच आहेत ना असे. तेही काम करतात का नाही करीत? का ह्योच लय एकटा कडून महाशय आलाय गुंड सांभाळणारा, आरोपी संभळून ठेवतोय. आणि आता तत्परता दाखवायला जी दाखवली आता गुन्हा दाखल करण्यात, ती देशमुखाच्या टायमाला दाखविली असती तर ती 2 दिवस मृतदेह पडून होता. किती लाजिरवाणी गोष्ट आहे राव या राज्यात. कायदा नाही देईन म्हणले ना तुम्ही, मग 2 दिवस लागले काय 302 दाखल करायला? 2 दिवस गाव बसून होतं आणि मृतदेह तिकडं त्या केजमध्ये. किती शरम आणणारी गोष्ट आहे महाराष्ट्राला. कायदा चालून देण्यात नाही. कायद्याची माझी इच्छा आहे यांना आत्ताच फाशी द्यावा, पण चालणारे मंत्री हे, सरकार हे, सगळे अधिकारी त्यांचेच. 25 तारखेला काही दिवसात आता तुमचं आंदोलन सुरू होत आहे. आधीच या प्रकरण वातावरण थोडंसं खराब झालेलंच आहे. 25ला पुन्हा आंदोलन सुरू आहे, त्याच्यात भर पडेल. खराब नाही हे धनंजय मुंड्या करायला लागलाय. त्याला कळून आलंय आपण याच्यात हाईत असा अंदाजा दिसायला लागलाय. त्यामुळे ते ओबीसीचे नेते बोलायला लागला. आता हे गचपाने गुचपाने टोळी, थोडी लाभार्थी टोळी ही उठवायला लागला. कोणी खाल्ला असन दुसऱ्याच्याच वावराचा इमा. मग चला आपण कुणाच्या बदल्या होत्या ना. आता एका जागेवर सगळेच बसलेत, दुसऱ्याच जागेवर पळा लागेल तर मग लागले उळायला. धनंजय मुंडेचं नाव तुम्ही आता अलीकडे घ्यायला लागलात, कमून नाही घेणार? आधी घेत नव्हतं ते? धनंजय देशमुखाला धमकी कशामुळे दिली त्याच्या कार्यकर्त्यांनी? ते धमकी दिल्यानंतर तुम्हाला आणि काय मग एवढं खून होऊन तो पोट भरलं नाही काय? तो पोट भरलं नाही आणखी. आणि आता माझ्या विरोधात उठवतो लोक. गुन्हे दाखल होते तुमच्याबद्दल. आता राज्यभर हे लोन आता त्याला पोट भरतंय ना त्याचं. धनंजय मुंड्याचं पोट भरलं पाहिजे ना. मराठ्यांनी गरीबाला न्याय नाही मागितला पाहिजे. न्याय मागणाऱ्यावर तो टोळी उठवील, त्याची आंदोलन करायला लावील, हे करायला लावील, आरडावाडा करायला लावणार तो. कारण त्याचं पोट भरत नाही ना. त्याला हे चालू आहे, तो शांत राहा म्हणणार नाही, तो बिघडून देणार. आता मी तो खेटलाच ना मला. आता 25 तारखेला आंदोलन मी त्यावर गफ्या. परंतु सगळ्यांच्या मनात ही इच्छा आहे की ठीक आहे आता अन्यायासाठी रस्त्यावर उतरलात, दबाव निर्माण केला, आरोपी अटक झालेले, पण ह्याच्यामुळे राज्याचं वातावरण खराब होऊ नये असं नाही वाटत आहे तुम्हाला? अरे बाबा, करतोय कोण हे तर सांगा आम्हाला. तुमच्या बाजूने अहो मी बोललो का त्याला 25 दिवसात?
चला, माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सवाल आहे, मी त्याला 25 दिवसाचेच नाव घेतलं का थोपाडवर? धनंजय देशमुखला धमकी द्यायचं काय कारण? तुम्हाला त्याला मारून टाकायचे म्हणजे तो पळतो इकडे तिकडे वन न्यायासाठी, त्याला मारून टाकलं मग तुमचा खून पाचला म्हणजे धनंजय मुंड्याला ह्या ते खून पाचवायचेत का दोन्ही बी? पोट भरलं नाही त्याचं म्हणजे भावाचं पण खून करायचं केला, आता ह्याला आणि भावाचा पण करायचा, तो पोट भरलं नाही का? गुंडावर बोलायचं नाही का? आम्ही गुंडाला बोललोय, त्यांच्या जातीला बोललो का? ओबीसीला बोललो का? हे धनंजय मुंडे वातावरण खराब करायला लागलं, याला जबाबदार फक्त धनंजय मुंडे, दुसरं कोणी नाही. ह्यो त्याच्या लोकाला दापीत नाहीये, याचं आणखीन पोट भरलं नाही, एवढा जातीचा नाश झालाय त्यांच्या, एवढं नाव खराब झालंय त्यांच्या जातीचं, याचं आणखीन पोट भरत नाहीये. आणि ह्यो आता मला खेटलाय, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा, आता तोंडाला आलेला घास आहे. त्यामुळे 25 तारखेला आमरण उपोषण आहे, त्यामुळे मी शांत आहे. धनंजय मुंड्याला काय धिंगाणा घालायचा तेवढा घाल म्हणा, तुला काय मारून टाकायचं तर टाक. मी मात्र देशमुख कुटुंबाला न्याय मिळूस तर माग आटत नसतो, आणि त्याला धक्का लागता कामा नाही. धनंजय देशमुखला धक्का लागता कामा नाही, ते बी धक्का लागला नाही पाहिजे त्याला अजिबात. तो हे टोळ्या तू सांभाळव, त्या टोळ्यान फाळ्यांची धमकी आम्हाला नाही सांगायची. तो हे लोक तो नीट सांभाळायची, त्यांना नीट समजून सांगायचं. तो खोलात पाय गेलेला आहे, तो याच्याने काही होणार नाही आता. तो किती आता आंदोलनं करायला लाव, ही तत्परता आणि हे आंदोलनं देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी केले असते तर केवढं नाव झालं तरी तो त्या लोकांचं ऐकतो, 2-4 टोळक्याचं त्या लाभार्थ्याचं एवढ्या मोठ्या जातीचं नाव खराब केलं, स्वतःचं टंबरळ वाजून घेतलंस, शहाणा समजत स्वतःला मंत्री म्हणून. तो हे प्रकरण आहेत ना, तू माझ्यावर आता उठवलेत ना लोक, तो हे लय प्रकरण आहेत भाऊ. पण मी पाटील प्रश्न घुसणार मी त्याच्यात आता. जाता जाता तोच विचारतो, आधी पण विचारला, या दोन समाजामध्ये तणाव होऊ नये असं तुम्हाला वाटतं की नाही? अरे समाजाचा संबंधच नाही म्हणतो मी तर. दोन्ही समाजाचा संबंध काय संबंध आहे? समाजाचा संबंध खून झाला आमचा, आम्हीच मार खायचो ना आम्हीच गप बसायचो. आता त्या पोरावर बी बेतली धनंजय देशमुखांवरती, बोलायचंच नाही. त्या कुटुंबाला बळ द्यायचं कुणी? त्या कुटुंबाच्या पाठून हात फिरायचा कुणी? ते रडायला लागले पोरग, त्याला बळ नाही द्यायचं. आणि एवढे मोठे मराठी असून उघड्या डोळ्यांचं तर रडणं बघायचं काय मग आम्ही? हे जर त्याला पोलीस स्टेशन मधून धमक्या द्यायला लागलेत म्हणल्यावर त्याचा मर्डर बघत होत, मग त्याचं मुंडकं तोडून टाकलेलं बघत होत, मग आम्ही काय आता बोलायचंच नाही काही? हे सांगतंय का सरकार? हे सांगतं का की गुंडाला कापू द्या मराठ्याला, तुम्ही फक्त गप बसा, बोलायचं कुणीच नाही? त्याचा बिचाराचा भाऊ गेला, त्याच्यावर संकट आहे. संतोष भैयाच्या बायकोने कसं जगायचं हो? ते लहान लहान लेकरांनी कसं जगायचं? आम्ही त्या गुंडाला बोललो, यांचं जातीला बोललो का? यांना काय लागायची गरज आहे गुंडाला बोलल्यावर? गुंडाला बोलल्यावर यांना लागायची गरज काय? ज्यांनी धमकी दिली त्याला बोललो, मग यांनी उलट मिळालं पाहिजे. त्यांनी काय धमकी दिली रे? मग कशाला आयरावी केली तीन? काय जायचं तिथं? यांनी उलट यांच्या जातीच्या लोकांनी यांच्याच जातीच्या लोकांना झापायला पाहिजे होतं. तणावाचा काय संबंध आहे? हे धनंजय मुंडे याच्या स्वार्थासाठी तणाव निर्माण करायला लागला. तणाव फिणाव होत नसतो, तुम्ही काळजी करू नका त्याची. पण आता- मराठ्यांना सांगतो शांत राहा. बघू 25 तारखेला आंदोलन आहे, आपल्या हातातोंडाला घास आलेला आहे, गरीबाच्या लेकराला आरक्षण आहे, बघू कुटुंबाला न्याय देणार आहेत. पण मी हटणार नाही, मी चुकीचं काम करत नाही, मी स्वतःहून कोणाला बोलत नाही. मला दाखवून द्या आधी मी बोललेलो नाही. काय काय मध्येच बोलत येत बळच नाही, थुकलं तरी थुकासाठी देत, त्याला मी काय करू? पण आता आंदोलन सुरू झाले, आपण बघतो 3-4 ठिकाणी आंदोलन सुरू झाले, सगळे आरोपी अटकेत आहेत. आंदोलन होणार आहेत आणखी? नाही, ते आता समाज शेवटी ती खूप हळहळ मोठी, ती खून न बघण्यासारखा आहे. खुनाच्या बाजूने बोलू नका म्हणते धनंजय मुंड्या, त्याची टोळी आंदोलन करत हिंडती. खुनाच्या बाजूने बोलायचं नाही, म्हणजे कुणाचा जरी खून झाला, मराठ्यांनो समजून घ्या, राज्यातले तुमच्या छातीवर हात ठेवून मराठ्यांनी खरं बोला. आपल्या घरातल्या लेकराचा खून झाल्यावर तुमच्या डोळ्या देखतात, तुमच्या लेकराला तडातडा तोडल्यावर त्याच्यावर बोलायचं नाही का? ह्यो मराठ्यालाच सवाल आहे.
आणि आता दुसरा सरकारला आहे, ज्याचं लेकरू मारून टाकलं संतोष देशमुख, त्याच्या भावाला सुद्धा धमकी दिली. का त्या धमकी देणाऱ्या गुंडाला बोलायचं नाही का सरकार आम्ही? का सरकार नुसतं आमच्यावर गुन्हे दाखल करायलाच आहे? फक्त मराठ्यावर, मी मराठ्याकडून काम करतो, गोरगरीब मराठ्यासाठी लढतो, त्यांना न्याय मागतो, म्हणून माझ्यावरच गुन्हे दाखल करणार का? कोणचा कायदा आणि कोणचं सरकार चालवताय तुम्ही? ते उघडं पडलेल्या कुटुंबावर कोणाला मायेचं आधाराचं छत्र नाही धरायचं का देशमुख कुटुंबावर? धनंजय देशमुखांना धमकी दिल्याच्या नंतर मराठ्यांना सांगतोय, आणि मी सांगितलेल्याच्यावर छातीवर हात ठेवून विचार करून बोला. धनंजय देशमुखाला धमकी दिल्याच्या नंतर मी त्या धनंजय देशमुखांच्या बाजूनं बोलायचंच नाही का? मी त्या गुंडाला बोलायचंच नाही का? वंजाऱ्या जातीला बोललो का मी? धनगर जातीला, दलित मुस्लिम जातीला, गुंडावर बोलायचंच नाही का? कापून द्यायचं का धनंजय देशमुखला सुद्धा? त्याचा भावाला तर कापलंच. काय चूक आहे? कोणता न्याय आहे या राज्यात मराठ्याला नेमका? जाणारा ढोराला सुद्धा मारत नाही तितकं मारलंय संतोष देशमुखांना. पचवायचं परभणीचा मॅटर दलिताचा आहे म्हणून पचवायचं. कापा आमच्या लोकांना, बोलू नका. कुठली पद्धत? नुसतं ते एक बौद्धाचा नेता वाकडे टाका मारू, मारा, बोलायचंच नाही. आता संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखला मारून टाकायचे, टाकून द्यायचं, बोलायचं नाही गुंडाला. नाही तर धनंजय मुंडेची टोळी आंदोलन करणार आणि त्यांच्या सगळ्या जातीला बदनाम करणार. बोललं की सरकार त्याच्या बाजूने उभा राहणार. वा सरकार, आता भाऊ तू खेटलास धनंजय मुंडे मला, तर उठली तू टोळी, बघू खेटू आपण. तो हे लय प्रकरण आहेत बाळा, हा तो हे लय प्रकरण आहेत डेंजर. तू खोलात पाया जवळच देऊ नको शान असतील तर आणखीन बी सांगतो तुला मी. हा तो हे एवढे प्रकरण आहेत परळीपासून मुंबईपर्यंत. तुला जेरीसच आणणार मी सुद्धा, मग सोडणार नाही मी तुलाही जेरीसच आणणार. तू माझ्या गरीब मराठ्यांचा खून केला. संतोष देशमुखाला तो हे कार्यकर्ते त्यांच्या धनंजय देशमुखाला धमक्या देतात आणि त्या धमकीवर मी बोललोय त्या गुंडाला. तो याला जातीचा रंग द्यायला लागला, चुकीचं पाऊल उचलायला लागला धनंजय मुंडे. ओबीसीच्या नेत्याला तू माझ्या विरोधात उठवायला लागला आणि माझ्या जातीच्या विरोधात उठवायला लागला. धनंजय मुंडे, तू बाकीचे ते ओबीसीचे नेते सुद्धा देशमुख कुटुंबाच्या विरोधात उठवायला लागला, जातीय तेढ निर्माण घडून आणायला लागला. खोलात पाय चाललाय तुझा. आणखीन सुद्धा समजून सांगायचा प्रयत्न कर. तुझ्या विरोधात एक शब्द सुद्धा मी काढलेला नव्हता, एक शब्द सुद्धा. धनंजय देशमुखला धमकी तुझ्या कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे मी त्या गुंडाला बोललेलो आहे, तुझ्या जातीला नाही. बळत जातीवाद करू नको, तीड सुद्धा निर्माण करू नको. निश्चित आपण बघितलं या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी सविस्तर या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. निश्चितपणे परभणीच्या भाषणावर आक्षेप आलेले, त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की त्या भाषणामध्ये मी फक्त जे आरोपी आहेत, जे गुंड आहेत, त्यांच्याबद्दल ही भाषा वापरलेली. संबंध वंजारा समाजाबद्दल मला बोलायचं नव्हतं, बोलणार नाही. मात्र याचा चुकीचा अर्थ काही राजकीय नेते काढतायत. धनंजय मुंडे हे वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन घेऊन जात आहेत, असा सुद्धा आरोप मनोजदादा जरांगे यांनी केला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.